सेकंड साखळी मधल्या सगळ्या मॅच आता 2 ओव्हरच्या पहिल्या फेरीतल्या मॅच होतील 3 ओव्हर म्हणजे यानंतर पाचवा लॉट राहिलाय त्यामधल्या 2 मॅच फक्त होतील 3 ओव्हर बाकी सगळ्या मॅच होतील 2-2 ओव्हरच्या। जाऊयात तेजसकडे। महेश दादा वेलकम। डॉक्टर महेश वेलकम, स्वागत आहे तुमचं। सर्वांचं स्वागत आहे। सगळे मित्रपरिवार आलेत आज लव एन्जॉय करणारे सगळे मित्रपरिवार म्हणजे मस्ती चालू आहे आज व्यासपीठावरती एन्जॉय। लास्टची स्पर्धा रबरची असं म्हटलं जातं आणि सागर शेठ कडून देखील शुभेच्छा दिल्या जातात। जाऊया मॅच कडे। तर मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल एका बाजूला श्रीराम 11 चिखलेवाडी या संघाची सलामीची घातक जोडी म्हणून ओळखलं जाणारी प्रशांत बोत्रे आणि सूरज मोरे। पाहायला गेलं तर प्रशांत लेफ्ट हँडर आहे तर राईट हँडर सूरज नॉन स्ट्रायकिंग एंडला। तर बॉलिंग ट्रॅक वरती रोहित पहिल्या क्रमांकाचा महत्वपूर्ण षटक लेफ्ट हँडर आहे तर अँगल चेंज केलाय पहिल्या बॉल वरती। पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न प्रशांतची पॉवर प्रशांतचा पॉवरफुल स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळतोय आणि त्यानंतर पंच हर्षद लोकरे सर आमच्यापर्यंत निर्णय कळवत आहेत। या पहिल्या बॉल वरती पहिला षटकार येतोय 600चा स्ट्राइक रेट यावेळेस मात्र पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पुल पूर्णपणे बॉडी स्ट्रेचिंग त्यानंतर पाहायला गेलं तर पूर्णपणे प्रॉपर बॉडी बॅलन्स आणि त्यानंतर शॉर्ट ऑन पुल इज सक्सेसफुल। पहिला बॉल 6 धावा पहिला षटकार गोलंदाजाला कुठेतरी बॅकफुटला पाठवण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉल वरती प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर यशस्वी पहिल्या चेंडूवरती 6 धावा येत आहेत। गोलंदाजी करत असताना प्रशांतचा वीक झोन कशा पद्धतीने शोधताना पाहायला मिळेल। गोलंदाज यावेळेस मात्र पहिल्या बॉल वरती चुकी केल्यानंतर पुढील चेंडू रोहित गतीमध्ये परिवर्तन चेंडू पडल्यानंतर आत येताना पाहायला मिळतोय बॅट स्विंग होते परंतु प्रशांतला शांत ठेवलंय। प्रशांत पहिल्या बॉल वरती गोलंदाजाला शांत करत होता परंतु दुसऱ्या बॉल वरती प्रशांत या खेळाडूला गोलंदाज रोहितने शांत केलंय। प्रशांत पहिल्या बॉल वरती शेर तर गोलंदाज दुसऱ्या चेंडूवरती 1.25 शेर। टीट फॉर टॅट यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळतो। चेंडू खाली क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी होते एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये। 2 षटकांची मॅच आहे येस 2 षटकांची मॅच आहे तिसऱ्या फेरीतील लढत आहे। प्रशांत 3 चेंडू 8 धावा काय बॅटिंग करतोय तर दुसऱ्या बाजूला सूरज आहे त्याच्या पाठीचा कणा पाहिला गेलं तर यावेळेस फुल टॉस चेंडू लोअर फुल टॉस बनून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे पाहिला गेलं तर क्षेत्ररक्षक चुका करतोय तोपर्यंत फेकी करेल। यावेळेस मात्र धावांचा प्रयत्न यशस्वी होतोय चांगला खेळ पाहायला मिळतोय। पंच शहानिशा करतील पंच तोपर्यंत निर्णय कळवतायत। पूर्णपणे या 4 धावा आहेत। बॉस चषक 2024 चा हा चौकार रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा। फुल टॉस लोअर फुल टॉस पूर्णपणे बॅट स्विंग चांगली झाली आणि कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये या 4 धावा येताना पाहायला मिळतात। कलात्मक रचनात्मक फटका यावेळेस मात्र कला आणि रचना यावेळेस पाहायला मिळाली 4 धावांवरती। स्कोरबोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल धावसंख्या 12 आकड्यावरती मिस्टामिंग स्ट्रोक चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे यावेळेस कॅच ड्रॉप कॉलिंग मिस्टेक यावेळेस मात्र आय कॉन्टॅक्ट दोन्ही खेळाडूंचा झाला नाही आणि यामुळेच कॅच ड्रॉप होते। कॅचेस ड्रॉप द मॅचेस कॅचेस विन द मॅचेस कॅच पकडा मॅच पकडा कॅच सोडा मॅच सोडा हे समीकरण पाहायला मिळतं। एक समीकरण बदललं तर दुसऱ्यावरती प्रभाव पडतो आणि यावेळेस मात्र प्रतिभाशाली खेळाडू कॅच ड्रॉप करतायत तू मैं तू की मी। यावेळेस मात्र दोघांनी देखील कॅच पकडली नाही। त्यानंतर 5 चेंडू 14 धावा या चेंडूवरती 2 धावा आले। शेवटचा बॉल 2 षटकांची मॅच पहिल्या बॉल वरती पाहिलं गेलं तर षटकार जरूर आला होता त्यानंतर मात्र 8 धावा 4 चेंडूंवरती खर्च गेलेत। कॅच ड्रॉप ऑनसाइडच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळाय पाहिला गेला तर प्रशांत 1 धाव पहिल्या षटकाचा शेवट
धावसंख्या 15. एक षटकार आणि पाहायला गेलं तर एक चौकाराच्या मदतीने धावसंख्या 10 बनवली आणि 15 पर्यंत पोहोचण्याचा प्रवास आपण पाहायला मिळाला. प्रशांत 6 चेंडू 15 वरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूला दुसरं षटक खेळताना पाहायला मिळेल सूरज मोरे. पहिल्या षटकामध्ये फक्त नॉन स्ट्रायकिंग एंड वरून सूरज मोरे प्रशांतची बॅटिंग एन्जॉय करत होता. आता मात्र सूरज मोरे ती कृती करताना पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. पुढचे किती चेंडू खेळताना पाहायला मिळेल की सिंगल डबलने प्रशांतची बॅटिंग पहिल्या 6 बॉल वरती 15 धावा बनवलेत. प्रशांतला स्ट्राईक एंड वरती आणण्याचा प्रयत्न करेल का की येणाऱ्या काळामध्ये सूरज देखील जबाबदारी घेऊन 6 चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करेल. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये खूप महत्वपूर्ण समीकरण. पहिली ओव्हर चिखलेवाडी या संघाच्या नावावरती आहे, दुसरी ओव्हर मिरासवाडी या गावाच्या नावावरती होईल का. गोलंदाज कशा पद्धतीने कमबॅक करून देईल की गोलंदाज कशा पद्धतीने कलात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा शेवट 15 ही धावसंख्या. मिरासवाडी गोलंदाजीसाठी गोलंदाज संतोष. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस होताना पाहायला मिळते. बॉस चषक विकेट मात्र मिळताना पाहायला मिळते, जिथे मात्र रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा काय घडलं या खेळपट्टीवरती. सूरज पहिला बॉल फेस करतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळाला नाही. त्यानंतर मात्र धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलं गेलं प्रशांतने मात्र आणि मिसअंडरस्टँडिंग मिसकम्युनिकेशन आणि कनेक्शन बेल्स रिमूव्ह झाल्या आणि त्यानंतर फलंदाजाला प्रवास शून्यावरती निराश मनाने करावा लागतोय, कारण की पूर्णपणे खात्यामध्ये निराशा हताशा पाहायला मिळते सूरज मोरेच्या. एक चुकी तुम्हाला दुःखी करून जाते. नवीन बॅटर मात्र स्ट्रायकिंग एंडला येताना पाहायला मिळेल. तर आज फायनलचा दिवस आणि खूप वेळानंतर लेट पण थेट आगमन होताना पाहायला मिळते. नक्कीच बॉस चषक 2024 मध्ये सर्वे गावचे 22 सरपंच अनिकेतजी बोरगे वेलकम. किरण मोरे पहिलाच बॉल किरणच्या बॅट मधून 6 रन. किरण मोरे क्लासिकल किरण यावेळेस मात्र टेक्निकल ड्राईव्ह पहिलाच बॉल कलात्मक रचनात्मक खेळी यावेळी पाहायला मिळते. या षटकाराच्या साह्याने संतोषला शांत केलंय. किरण मोरेच्या बॅट मधून येतोय धमाका. हेच बनपुरी गावचे सुपुत्र विवेक वरपे छोटा बाहुबली यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतं. यावेळेस बॅक टू बॅक किरणने मात्र आल्या आल्या सुरुवात केले. पाहिला गेलं तर येताना थांबला नाही. पहिला बॉल षटकार, दुसरा देखील षटकार. रिप्ले मध्ये पहा पूर्णपणे पाहिला गेलं तर 2 षटकार आले तर पूर्णपणे हाय बॅक लिफ्टिंग. त्यानंतर षटकार 2 चेंडू संतोषला शांत केले. पुढील भवाननगर सळबे आणि रेणुका देवी स्पोर्ट्स अशी मॅच असेल. संतोष ऑनसाच्या दिशेने फटका खेळाय जरूर. 1 धाव घेतली जाईल का, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. प्रशांत आता मात्र स्ट्रायकिंग एंडला येताना पाहायला मिळतोय. 28 धावा 1.4 चेंडूंचा खेळ. शेवटचे 2 बॉल 2 टू गो 1 डिक्लर. येस टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स रेणुका देवी स्पोर्ट्स आणि भवानीनगर सर्वे दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी. यावेळी चांगला स्ट्रोक खेळाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत पोहोचेल बॅकअप साठी क्षेत्ररक्षक. मागील चेंडूवरती डिक्लेअर होती, त्यानंतर मात्र तोच खेळाडू स्ट्रायकिंग एंडला राहिला. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला. 2 धावांनी धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या पुढे सरकते आणि वैयक्तिक 15 आकड्यावरती किरण खेळतोय. ऑनसाईडच्या दिशेने फटका जरूर घ्या. चेंडू खाली क्षेत्ररक्षक वाट पाहताना पाहायला मिळेल. किरणच्या बॅट मधून 2 षटकार, एकेरी दुहेरी धाव आणि त्यानंतरचा आलेला हात बॉस चषक 2024 चा चौकार यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. 1 चौकार 2 षटकार, एकेरी दुहेरी धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकांचा शेवट 34 या आकड्यावरती. 1 गडी बाद 35 धावांचं लक्ष. एक बलाढ्य लक्ष ठेवण्यात आले. एक उंच शिखर चढायचंय माउंट एव्हरेस्ट. यावेळेस मात्र टार्गेट सेट केलंय.
चेस मास्टर्स या वेळेस खेळपट्टीवरती उतरतील. 34 धावा 2 षटक झालेत आणि 12 चेंडूंमध्ये 35 धावा बनवायचे आहेत. 17.50चा रिक्वायर्ड रन रेटने धावा मात्र बनवायच्या आहेत. करंट रन रेट 17.00चा. चिखलेवाडी या संघाने चांगली धावसंख्या उभारली. पहिल्या षटकामध्ये 15 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र 19 धावा बनवल्या गेल्या दुसऱ्या षटकामध्ये. मागणा ठरलाय गोलंदाज संतोष शांत झालाय. 12 चेंडू 35 धावा मिरासवाडी या संघाला बनवायचे आहेत. पुढील होणारी मॅच रेणुका देवी स्पोर्ट्स विरुद्ध दुसऱ्या बाजूला भवानीनगर सळवे. तर टॉस केला जातो या भवानीनगर सळवे आणि दुसऱ्या बाजूला रेणुका देवी स्पोर्ट्स. एका बाजूला कर्णधार सुरेश आहे तर दुसऱ्या बाजूला आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. तर हे दोन्ही कर्णधार पाहायला मिळत आहेत. टॉस विजेता झालाय भवानीनगर सळवे संघ. किरणजी मस्कर सरांच्या शुभ हस्ते करण्यात आला या मॅचचा नाणेफेक आणि टॉस केल्यानंतर विजेता झालाय भवानीनगर सळवे संघ. झाला निर्णय कळवायचा आहे. भवानीनगर सळवे संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. विरोधी संघ म्हणजेच रेणुका देवी स्पोर्ट्स. तर विरोधी संघाला रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाला मात्र गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. म्हणजे गोलंदाजावरती विश्वास आहे. फलंदाजी करून कमीत कमी धावा रोखू शकतो. त्यानंतर जरी फलंदाजी चालली नाही तरी. तर 10व्या मॅचच्या दिशेने पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आला. 34 या आकड्यावरती दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. 12:35चं समीकरण पूर्वार्ध संपला. 34 या आकड्यावरती उर्तदारला सुरुवात झाली. 12:35चं समीकरण 17.50चा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये. म्हणजेच 9 चौकार 6 षटकार या मॅच मध्ये घेऊन जातील. कोणत्या दिशेने अमित बोत्रे. पहिला बॉल यावेळेस एकेरी दुहेरी धावेचं रूपांतर होताना पाहायला मिळते. सुरुवात मात्र चांगली झाली. यावेळेस खराब यष्टीरक्षण खराब पाहायला मिळतंय प्रशांत बोत्रे कडून आणि या चेंडूवरती पंच 3 धावा. येस 3 धावा. धन्यवाद हर्षद लोकरे सर. पाहायला गेलं तर जिथे जिथे क्रिकेट असं तिथे तिथे मात्र हर्षद लोकरे सर पाहायला मिळतात. कारण की क्रिकेटवरचं प्रेम मात्र त्यांना घेऊन येतं. स्पर्धा कोणती असो खेळपट्टी कोणतीही असो वेळ खेळ प्रत्येक वेळी पाहायला गेलं तर त्यांच्यासाठी क्रिकेट महत्वाचा आहे. हर्षद लोकरे. चेंडूला सोडून दिला जातो. यावेळेस मात्र वाईट बॉल. 1 चेंडू 4 धावा. पहिल्या बॉल वरती 2 धावा आले होते. एक्स्ट्रा रन ओव्हरथ्रो झाला. त्यानंतर 1 धावा आली म्हणजे पहिल्या चेंडूवरती 3 धावा. त्यानंतर वाईट बॉल. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आलेत. अमितला कमबॅक करावं लागेल. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. थोडासा लांबवर ठेवण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर रेषेत करून आमच्यापर्यंत निर्णय कळवतायत. हर्षद लोकरे सर पाहायला गेलं तर 2 वेळा मात्र त्यांची कसरत होताना पाहायला मिळते आणि 2 वाईट बॉल्स 5 धावा धावफलकावरती. 3 अतिरिक्त धावा आतापर्यंत खर्च केलेत. यावेळी चांगला स्ट्रोक संतोषच्या बॅट मधून अमितला शांत करणारा स्ट्रोक. यावेळेस मात्र कमाल लाजवाब फटका. धावसंख्या 11. 35 धावांची आवश्यकता असताना पहिल्या 2 बॉलवरती 11 धावा.
पूर्णपणे बॅकफुटला जाऊन लेग स्टंप वरून पूर्णपणे पाहायला गेलं तर परफेक्ट कनेक्शन, प्रॉपर टायमिंग, ताकदचा वापर, नजाकतचा वापर आणि माइंडसेट प्रॉपर यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. पूर्णपणे ओमसा एमटीसी 11च्या माध्यमातून दाखवला गेला रिप्ले. दोन अँगल मधून बॉलिंग एंड वरून आणि बॅटिंग स्ट्रायकिंग एंड वरून दोन्ही अँगलने दाखवला गेला. षटकार संतोषने शांत केले यावेळेस आणि पूर्णपणे पहिल्या दोन बॉल वरती धावसंख्या 11 येते, जिथे मात्र संतोषची बॅटिंग 450च्या स्ट्राईक रेटने पुढे पळताना पाहायला मिळते. धावफलक वैयक्तिक 11 धावा धावफलकावरती. चेंडूला सोडून दिला जात आहे. रीड केलं गेलं होतं चेंडूला, लेग स्टंप सोडून जातोय. पंच हर्षद लोकरे पुन्हा एकदा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. अतिरिक्त धाव, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन येताना पाहायला मिळते. 3 अतिरिक्त धाबा, 1 ओव्हर थ्रो या 4 अतिरिक्त धाबा येणाऱ्या काळामध्ये पराभवाचं मुख्य कारण ठरतील. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, कॅच पकडणं गरजेचं आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा चुकी. या चुका तुम्ही करू शकत नाही, येणाऱ्या काळामध्ये मागणं ठरू शकते. 2 चुका झालेत. 4 अतिरिक्त धाबा, व्हाईट बॉल 3, त्यानंतर ओव्हर थ्रोची 1, त्यानंतर कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 अतिरिक्त धाबा. जिथे डॉट आला असता, नवीन खेळाडू आला असता, तिथे मात्र डॉट नाही, खेळाडू बाद नाही आणि त्याच्यावरती 2 अतिरिक्त धाबा, जिथे मात्र धावसंख्या 13. यावेळेस पाहिलं गेलं तर धावसंख्या 14. त्यानंतर ही 1 धाव, 15 धावा. तर महत्वाचा चेंडू, शेवटचा बॉल, शेवटचे 2 बॉल बॅकफुटला जाऊन चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडतोय, जिथे मात्र 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा बॉल बाकी असेल. अमित चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आता मात्र करतोय. 3 अवांतर धावा खर्च जरूर केला त्याने. 1 ओव्हर थ्रोची धाव कुठेतरी महागात पडल्यानंतर प्रयत्न केला होता विकेट साठी, परंतु कॅच ड्रॉप झाले. ऑनसाइडच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून डीप स्क्वेअर लेग रिजनचा क्षेत्ररक्षक येतोय, चुकी करतोय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळते. कॉल कम्युनिकेशन चांगलं पाहायला मिळतंय आणि यावेळेस वाऱ्याच्या वेगाने, वाघाच्या गतीने धावसंख्या 2 पुढे सरकताना पाहायला मिळते. धावसंख्येत वाढ. पहिल्या षटकाचा शेवट 1.0 चेंडूचा खेळ संपुष्टात येतोय, जिथे मात्र बिनगडी बाद 17 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये हवी होती ती धावसंख्या आली आहे. आता मात्र 4 चौकार 3 षटकार या मॅच मध्ये घेऊन जाईल विजयाच्या दिशेने मिरासवाडे या संघाला. या मॅच मध्ये एक प्रमुख महत्वाची लढत. एका बाजूला पॉवर हिटर्स आहेत तर दुसऱ्या बाजूला बिग हिटर्स आहेत. एका बाजूला पाहिला गेलं तर गेम चेंजर्स, तर दुसऱ्या बाजूला एक्स फॅक्टर्स आहेत. एका बाजूला स्टार्स आहेत तर दुसऱ्या बाजूला सुपरस्टार्स. निर्णायक लढत, रोमांचक सामना, डिसायडर डे, डिसायडर मॅच, डिसायडर ओव्हर. 6 चेंडू 18 धावा. मिरासवाडे या संघाला विजयाची आवश्यकता असताना 6 चेंडू 18 धावा. गोलंदाज आहे गोलंदाजीसाठी चिक्या किशोर काटे. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. अर्धा टप्पा पार करताना पाहायला मिळालाय. अर्धा टप्पा पार करायचाय. यावेळेस ऑनसाइडच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, अशी चुकी होताना पाहायला मिळाली तर पराभवाचं कारण ठरताना पाहायला मिळू शकते. या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 20 आकड्यावरती 2 धावा आले. दुसऱ्या चेंडूवरती 1.2 चेंडूंचा खेळ झालाय. आता 4 चेंडू 15 धावा. प्रत्येक बॉल वरती 4 धावा हव्यात, तेव्हाच धावा बनवू शकतात मिरासवाडे या संघाला. चांगली गोलंदाजी किशोर काटे चिक्या. गोलंदाज घातक आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि पाहायला गेलं तर घनसोली प्रीमियर लीग मधील उत्कृष्ट गोलंदाज होता. काय गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. घनसोली प्रीमियर लीग 40+ ची स्पर्धा
या गोलंदाजाने ओव्हर द विकेट. चेंडूला सोडून दिला जातोय. पाहायला गेलं तर लांबवर ठेवण्याचा प्रयत्न, पाहायला गेलं तर ट्रॅम लाईनच्या आतील चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. ऑफसाईडच्या दिशेने पूर्णपणे वाईड लाईनच्या आतून चेंडू जातोय, ट्रॅबल होतोय. या बेस डॉट बॉल 2-15चं समीकरण. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न, चांगला प्लॅनिंग, चांगलं प्रिपरेशन पाहायला मिळतंय. संयम चांगला पाहायला मिळतोय. गोलंदाजाला माहित आहे फलंदाज मिडल स्टंप लेग स्टंप वरून खेळतोय, तर ऑफसाईडच्या दिशेने ट्रॅम लाईनच्या दिशेने पाहिलं गेलं तर ऑफसाईडच्या दिशेने गोलंदाजी करावी आणि ती गोलंदाजी यशस्वी होते. या शेवटच्या बॉलवरती पाहायला गेलं तर सिंगल घेण्याचा प्रयत्न देखील थांबवला जातोय आणि जिथे मात्र 14 धावांनी श्रीराम 11 चिखलेवाडी हा संघ विजेता होतोय. तर स्पीडअप करायचा आहे. पुढील होणारी मॅच